मुंबईतला एल्फिन्स्टन ब्रिज आज इतिहास जमा होणार आहे। मुंबईतील 113 वर्ष जुना असलेला एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्री अंतिम पाडकाम करून पाडला जाणार आहे। प्रभादेवी पुलाचं हे पाडकाम आता अंतिम टप्प्यात आलेलं असून मध्य रेल्वे मार्गावरील शेवटचं पॅनल काढल्यानंतर नवीन पुलाच्या उभारणीचा मार्ग मोकळा होऊ शकेल। यासाठी आज आणि उद्या विशेष ब्लॉक देखील घेतला गेलेला आहे। या ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवणार आहे। या सगळ्याचा आढावा आमची प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे हिने घेतला, आपण पाहूया। मुंबईतील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा 113 वर्ष ब्रिटिशकालीन जो पूल होता एल्फिन्स्टन पूल, हा आज अंतिम टप्प्यामध्ये त्याचं पाडकाम होणार आहे आणि इतिहास जमा होणार आहे। खरं तर आपण पाहिलं तर मुंबईतील 113 वर्ष जुना हा एल्फिन्स्टन ब्रिज जो आहे तो आज मध्यरात्री अंतिम टप्प्यात त्याचं पाडकाम केलं जाणार आहे आणि प्रभादेवी पुलाचं पाडकाम हे अंतिम टप्प्यात येत असताना आता मध्य रेल्वे मार्गावरील शेवटचं पॅनल जे आहे ते काढण्यावरील नवीन पुलाच्या उभारणीचा मार्ग हा मोकळा होणार आहे। कारण प्रभादेवी पुलाचं आणि मध्य रेल्वे भागातील पॅनल काढण्यासाठी आज रात्री 10:30 वाजल्यापासून ते रविवारी म्हणजे उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे। शेवटच्या आणि मुख्य ब्लॉक जे आहेत ते काढण्याचे काम आज रात्री 11:30 वाजता सुरू होणार असलं तरी ओव्हरहेड वायर हटवण्यासाठी हे संपूर्ण मार्गिका जी आहे ती 1 तास अगोदरच बंद ठेवणे आवश्यक असल्याचं म्हटलं जात आहे। जवळपास आपण पाहतोय की हे काम 2026च्या अखेरीसपर्यंत पूर्ण होण्याचं उद्दिष्ट जे आहे ते पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। अमरावतीच्या मोर्शीला अवकाळी पावसासह गारपिटीचा जबर फटका बसलाय। वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागांचंही मोठं नुकसान झालेलं आहे। शिवाय शेतात काढून ठेवलेला उन्हाळी कांदा सुद्धा पूर्णपणे भिजलाय आणि या अवकाळी पावसामुळे इथला शेतकरी आता पुरता हवालदिल झालाय। नागपुरातही अवकाळी पावसानं हजेरी लावलेली असून या अवकाळी पावसाचा शेतीला आणि तसंच शहरी भागाला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। अर्जुननगरमधील विद्युत पुरवठा खंडित झाला असून शासनाकडे आता भरपाईची मागणी केली जाते। यवतमाळमध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा जबर तडाखा बसलेला असून ज्वारी पिकाचं यात मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले। यवतमाळमध्ये जिल्ह्याभरात रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला। अचानक बदललेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असून विशेषतः ज्वारी पिकं जमीनदोस्त झाल्याचं दृश्य शेतांमध्ये सध्या पाहायला मिळतंय। या अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी झालेली आहे। शेतकरी आर्थिक संकटात सापडले। तर वाशिमच्या मानोरा तालुक्यातही सकाळपासूनच अवकाळी पाऊस बरसतोय। पाणी साठ्यामध्ये आता किंचित वाढ जरी झालेली असली तरी या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।